आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा नगर परिषदेकडून मोठी घोषणा। शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणांना नियमित करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 1 जानेवारी 2011 पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याची संधी नागरिकांना देण्यात येते। सटाणा नगर परिषद क्षेत्रातील शासकीय जमिनीवर 1 जानेवारी 2011 पूर्वी झालेल्या निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। या योजनेनुसार केवळ 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणच पात्र ठरणार आहेत। घरासाठी वापरलेली बांधकामं ग्राह्य धरली जाणार असून घरातील छोट्या किराणा दुकानांना देखील यामध्ये सशर्त परवानगी दिली जाणार आहे। तसेच 500 चौरस फूट पर्यंतचे क्षेत्र विनामूल्य नियमित केले जाणार आहे, तर 1500 चौरस फूट पर्यंतचे क्षेत्र शुल्क भरून नियमित करता येणार आहे। मात्र एका कुटुंबाला केवळ एकच अतिक्रमण नियमित करता येणार आहे। अर्ज करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह नगर परिषद कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे। यामध्ये वीज बिल, मालमत्ता कराची पावती, मतदार यादीतील नावं, उपग्रह छायाचित्र, निवासी पुराव्यासाठीचे इतर शासकीय दस्तऐवज, शिधापत्रिका वगळून स्वयंघोषणापत्र, रहिवाशांचा शासकीय पुरावा यांचा समावेश आहे। दरम्यान नदी, नाले, सार्वजनिक रस्ते, वन जमीन आणि धोकादायक भागातील अतिक्रमण या योजनेतून वगळण्यात आली आहेत। अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2026 ठेवण्यात आली आहे। त्यानंतर कोणत्याही अर्जावर विचार केला जाणार नाही। सटाणा नगर परिषदेकडून नागरिकांना दिलासा देणारी ही मोठी संधी असून पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज करून लाभ घ्यावा असं आवाहन नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील व सर्व नगरसेवकांनी केली आहे।